नमस्कार. सध्या मार्केटमध्ये मटार भरपूर प्रमाणात आले आहेत. त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही ही मटारची भाजी दररोज बनवली तरीही तुमची फॅमिली कंटाळणार नाही. पाणी एकीकडे व भाजी एकीकडे असे होऊ नये म्हणून ग्रेव्ही बनवताना विशेष काळजी घेतली आहे. मटार पनीरची भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल, त्यात 250 ग्रॅम पनीर. मटार पनीरमध्ये पनीरचे तुकडे छोटेच असतात. तुकडे चौकोनी असल्यामुळे पनीर तुटत नाही. तुम्ही पनीरचे लांब तुकडे केले तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते. हे 2-3 मिनिटे परतून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवावी. त्याने पनीर मऊसूत राहते. हे तांबूस करू नये व उलटतानाही हळूच उलटावे. थोडासा रंग बदलला आहे. आता पनीर काढून घेऊया. एका भांड्यात कोमट पाणी, त्यात पाव छोटा चमचा मीठ, तळलेले पनीर. ह्यामुळे पनीर मऊसूतच राहते व चव छान येते. आता त्याच पॅनमध्ये कापलेले 3 कांदे. गॅसची फ्लेम मिडियम आहे. 2-3 मिनिटानंतर कांदा मऊसूत झाला आहे, गुलाबी रंगावर परतला आहे. तांबूस केला तर भाजीची चव बिघडते, रंगही चांगला येत नाही. लसूण 6 ते 7 पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 2 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 काजू परतून घेऊया. काजूऐवजी 1 छोटा चमचा बेसन पीठ वापरू शकता. 3 मिनिटानंतर हे व्यवस्थित परतले आहे. आता ह्यात 2 कापलेले टोमॅटो, अर्धा छोटा चमचा मीठ. टोमॅटो मऊसूत होण्यासाठी मीठ वापरले आहे. टोमॅटो लाल रंगाचेच घेतले आहे. ह्याने ग्रेव्हीला रंग छान येतो. ह्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम लो आहे. 5 मिनिटानंतर हे सर्व मऊसूत परतले आहे. काढून घेऊया. थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य पेस्ट करून घेऊया. पाणी न घालताच पेस्ट केली आहे. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. 1 तेजपान तोडून घालूया. जिरे 1 छोटा चमचा. जिरे तडतडल्यावर सुके मसाले घालूया. गरम मसाला अर्धा छोटा चमचा, काश्मीरी लाल तिखट अर्धा मोठा चमचा, धने पावडर 2 छोटे चमचे, हळद पाव छोटा चमचा परतून घेऊया. आता वाटलेली पेस्ट, हळद कमीच घातली आहे, अर्धा कप पाणी, तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. झाकण ठेवून परतूया, त्यामुळे ते हातावर उडणार नाही. ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे. रंगही छान आला आहे. आता 2 मोठे चमचे मलाई. मलाईने टेक्स्चर व चव दोन्हीही खूप छान येतात. ही व्यवस्थित मिक्स झाली आहे. ह्यात 1 कप ताजे मटार. ताजे मटार अवेलेबल नसेल तर फ्रोझन मटार घेऊ शकता. गरम पाणी 1 कप. पाणी आवश्यकतेनुसार घालावे. मटार निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता पुन्हा थोडेसे मीठ. टोमॅटो परतताना थोडे मीठ घातले होते, त्यामुळे आता थोडे कमी मीठ घालूया, नाहीतर भाजी खारट होईल. झाकण ठेवून 5 मिनिटे मटार शिजवून घेऊया. 5 मिनिटांनी मटार शिजले आहेत. आता तळलेले पनीर पाण्यात ठेवल्यामुळे हे मऊसूतच राहिले आहेत. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर भाजीला दाटसरपणा परफेक्ट आला आहे. शेवटी 1 छोटा चमचा कसुरी मेथी कुस्करून घालूया. अर्धा छोटा चमचा गरम मसाला, स्वच्छ धुतलेली कोथिंबीर. तुम्ही बघू शकता भाजीला टेक्स्चर खूप छान आले आहे. हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही ही चवीला खूप टेस्टी झाली आहे. तुमच्या फॅमिलीलाही वाटेल की ही हॉटेलमधून ऑर्डर केली आहे. कसुरी मेथी व गरम मसाला शेवटी घातल्यामुळे भाजीला खूपच छान चव येते. ही रोटी, चपाती, पुरी, पराठा, नान किंवा भाताबरोबर खाऊ शकता. दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. मटार पनीरचा फ्लेवर खूप छान येत आहे. चमचमीत झाली आहे. रस्सा एकसंध झाला आहे.
पाणी एकीकडे व ग्रेव्ही एकीकडे असे झाले नाही. बर्थडे पार्टीला पाहुणे आल्यावर अशी मटार पनीर नक्की बनवा. ह्या भाजीला लाल रंग नसतो. तयार आहे सोप्या पद्धतीने चमचमीत मटार पनीरची भाजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.